आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमचा आभार कसं मानू खरंच कळत नाही बघा। या दुनियेत जो खरा आहे ना त्याला त्रास होतोच। तुमची तब्येत कशी आता? नाही सकाळी तुम्ही भिजला होता म्हणून म्हटलं। नहीं नहीं ठीक है, वो मैं आपसे ही मिलने आई थी लेकिन आपके घर के बच्चे ने मुझे भिगा दिया। हेलो, काय बॉडी कुठं? जळलेल्या अवस्थेत? बर बर बर, हो हो आलो। हॅलो अजय सर, कातळवाडीचा तो कॉन्स्टेबल होता ना, त्याची बॉडी सापडली जळलेल्या अवस्थेत। हो, आणि आरोपीची एक वस्तू पण सापडली तिथं। मी लोकेशन पाठवतो। हो हो आरोपीची एक वस्तू, अशी कुठली वस्तू असेल? मी तर सगळी काळजी घेतली होती, मग कुठली वस्तू राहिली? नीट पंचनामा करा, आजूबाजूला ज्या ज्या वस्तू सापडतील त्या सगळ्या जमा करा। पाकच बॉडी जळेल का? अरे मला तर बघू पण वाटे ना, लई वास येतोय। साहेब, हा मोबाईल सापडलाय। ही जळलेली डेड बॉडी त्याचाच असेल कदाचित। ठीक आहे, जमा करून घ्या। हो कर। साहेब, ही गाडी आमच्या गावात सापडली होती। शो अपघात असेल का कोणतरी ठरवून केलं असेल? ही अपघात कसला, ठरवूनच केलेला आहे। मला तर वाटतं पोलिसांना काहीतरी पुरावा सापडलाय। हे काय काय सापडलंय? मला वाटतंय रुमाल असेल। नाही, चेन बिन असेल। नाही नाही, मोबाईल असणार। नाही नाही, मोठं काहीतरी असणार आहे, जेणेकरून लगेच पोलिसांना याचा खूनी सापडेल। पोलिसांपासून वाचणं एवढं सोपं नाही। याला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतंय। याने ओळखलं तर नाही ना मला? अरे तेव्हा तिकडं काहीतरी आहे। सुधाकर, अहो तिकडे कुठे चाललात? इकडे या, इकडे शोधा। साहेब, काहीतरी कापड सापडलंय। कुठल्या तरी ड्रेसवाल्याचं आहे बहुतेक। त्रिमूर्ती ड्रेसवाले। ठीक आहे, जमा करा। बंद आहे। तुम्हीच टेलर आहात ना? होय।
मला ब्लाऊज शिवायचे होते. या माप घेतो. यात ब्लाऊज पीस आहे, याचे ब्लाऊज शिवायचे. स्लीवलेसच शिवायचं आहे की स्लीवलेसच? ए मला बी बघू दे ना. अहो घाबरू नका, ही बाईचे कपडे शिवतो, बाहेर नाही शिवत. तुमचं फिटिंग परफेक्ट असतं असं ऐकलं मी. बरोबर ऐकले तुम्ही. मी पहिल्या नजरेतच समोरच्याचं माप फिट घेतो. घेऊ माप? बॅग एवढेच ठेवायची का? झालं माप. नाव काय तुमचं? मनीषा. तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देता का? म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यावर घरी पोहोचवता का? नाही वाचलं काय आपण करत नाही. तुम्हाला हे तेवून घेऊन जावं लागेल. अहो असं नका करू प्लीज. मी दुकानातच कशी बशी आली. मला एकटीला घराबाहेर पडायला परवानगी नाहीये. वाटलंच तर तुम्ही 100 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण प्लीज घरी ब्लाऊज आणून द्या मला. अहो बाई माणसाच्या घरी असं जायचं म्हटल्यावर लोकांना कळल्यावर त्यांना काय वाटेल? अहो कुणाला काहीच वाटणार नाही. उलट तुमचा स्वभाव किती चांगला आहे. तुम्ही स्त्रीचा किती आदर करता हे सगळ्या गावाला माहिती. वाटलं सर तुम्ही एक काम करा ना. तुम्ही आहे ना हे 500 रुपये घ्या गाडी खर्चासाठी, पण घरी ब्लाऊज आणून द्या ना प्लीज. हे पैसे बिशे तुम्ही ठेवून द्या बरं आतमध्ये. पहिल्यांदा पैसे ठेवा. पैसे नको मला. एक काम करा, हे तुमचा ऍड्रेस नाही इथं लिहून द्या. बर. हे घ्या. येते मी. या. तुला कटिंग पाहिजे ना? हट.